2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27 चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात खरेदी संदर्भातही 7,710 प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर आपण 136 लाख क्विंटल कापूस खरेदी केलाय आणि त्याकरता 10,883 कोटी रुपयाची चुकारे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। सोयाबीनच्या संदर्भात 3,198 कोटी किमतीचा 6 लाख टन सोयाबीन आपण खरेदी केली आहे। कांद्याच्या संदर्भात जवळपास 14,687 मेट्रिक टन कांदा खरेदी केलाय आणि कांद्याचा खरेदी दर आपण 2125 केल्यामुळे आता बाजारामध्ये तो 2500 ते 3000 इथपर्यंत पोहोचलेला आहे। सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे। सुधीर भाऊ ते आपल्याला द्यायचंच आहे, आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत। आत्ता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे, नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात। फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेलं नाहीये। अध्यक्ष महोदय, काही सदस्यांनी हे जे काही लोड शेडिंग आमच्याकडे होते असं त्या ठिकाणी मांडलं, मुळामध्ये कुठेही लोड शेडिंग नाहीये। 32,000 मेगावॅटची मागणी यावेळेस आपण पूर्ण केली। केवळ 2 दिवस आपण जेव्हा आपले काही संच बंद पडले होते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 500 मेगावॅट कमी होतो। पण हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लोकांना वीज मिळत नाही। याचं कारण असं होत आहे की आपण फीडर सेपरेशन केलेलं आहे आणि जे लोक अजूनही कृषी फीडरवर आहेत, पूर्वी त्यांना प्रॉब्लेम नव्हता। पूर्वी कृषी फीडरवर रात्रीच वीज मिळायची, दिवसा अर्धे दिवस, अर्धे रात्री पूर्ण दिवस। आता आपण 76% कृषी फीडरला दिवसा वीज देतोय, 76%। फक्त 24% राहिलेली आहे। आपण जो या ठिकाणी सांगितलं होतं की दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांना 76%वर, ते 76%ना आपण दिवसा दिल्यामुळे रात्री आपण वीज बंद करतो आणि ती बंद केल्याबरोबर जे कृषी फीडरवर आहेत त्यांना ती लोड शेडिंग वाटतं, ते लोड शेडिंग नाही आहे। त्यांना गावठाण फीडरवर जावं लागेल, ते मायग्रेशन आपण सुरू केलेलं आहे। अशा सगळ्या केसेस आयडेंटिफाय करून त्यांना जे गावठाणाचं फीडर आहे त्या फीडरवर नेण्याचं काम देखील आता मोठ्या प्रमाणात आपण करतो। थोडे बहुत त्याच्यामध्ये आता जसं मी उदाहरण सांगतो की वसई विरारला
आता 3 दिवस आपण लाईट बंद ठेवले, 3 दिवस ठेवावे लागले. आता त्यातनं हे लक्षात आलं, आतापर्यंत जे लो लाईंग एरिया वाटत नव्हते तेही आहेत, आता तिथेही आम्ही योजना करतो. आणि सगळं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे उंचीवर तयार करायचं, स्टेज करायचं आणि त्याच्यावर उंचीवर तयार करायचं. अशा पद्धतीनं आता जेवढा भाग बुडलेला होता त्या सगळ्या भागात आम्ही ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही हो, पूरपट्ट्यातही ते करतोय आपण. हा, बोलणार आहे त्याच्यावर काळजी करू नका. स्मार्ट मीटरचं स्मार्ट मीटर खरं म्हणजे राज्यामध्ये आता तर देशातच सगळीकडे स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी झालंय. आपल्या राज्याने 1,23,00,000 स्मार्ट मीटर्स लावले आहेत. म्हणजे आपण मोर दॅन 50% आता पोचलेलो. 1,23,00,000. यामध्ये तक्रारी किती ग्राहकांकडनं आल्या? 3,92,000 ग्राहकांकडनं तक्रारी आल्या. जिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं, म्हणजे 0.0017%. आणि एवढंच नाही तर आपण काही प्रमाणात स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला विजेची सवलत देखील दिली आहे. पण आता यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चितपणे झाली. काही लोक म्हणतात की आमचं बिल जास्त आलं. हे का आलं याचा एक अभ्यास केला. हे वर्ष एक वेगळं वर्ष आहे. 3 महिने हीट वेव्ह आहे या वर्षामध्ये. आणि त्यामुळे आपण बघा की उन्हाळ्यामध्ये आपलं जे कन्झम्पशन 28,000 मेगावॅट असतं ते सातत्याने 3 महिने 32,000 मेगावॅट आहे. म्हणजे 4,000 मेगावॅट अधिकची वीज आपण वापरतो. त्याचा परिणाम काय होतो? म्हणून एक आपण स्टडी केला बदलापूरला. हवामानातल्या बदलामुळे आता बदलापूरमध्ये जे काही सरासरी कमाल तापमान जे आहे हे साधारणपणे मे 25 मध्ये 38 डिग्री होतं, ते मे 26 मध्ये 43 डिग्री झालं, 5 डिग्रीनी वाढलं. आणि सातत्याने हीट वेव्ह मध्ये ते 5 डिग्रीनी पुढे होतं. आणि साधारणपणे पाऊस देखील जवळपास 1 महिना उशिरा पडला. पाऊस पडला की थोडं डिमांड कमी होते लोकांचं. आता याच्यामध्ये वीज वापर समजा 1 BHKचं कुटुंब आहे, साधारण 1.5 टनचा AC आहे, फ्रीज आहे आणि पंखा आहे. अशा घरामध्ये बिल येत होतं 270 युनिट्सचं. यावर्षी वापरले गेले 270च्या ऐवजी 415 युनिट. त्यामुळे मासिक बिल 2,500वरनं 5,000 झालं. का झालं? आपण जेव्हा 300 युनिटपर्यंत आपण स्वस्तात वीज देतो, 300 युनिटच्या वर गेलं की 5 रुपयांनी वाढ होते आणि 500 युनिटच्या वर गेलं की अजून 2 रुपयांनी वाढ होते. टेलिस्कोपिक पद्धत आहे. आणि या टेलिस्कोपिक पद्धतीमुळे ज्याचा 270 युनिटचा वापर होता त्याचा 415 युनिट झाला. 2 BHK जो आहे याच्यामध्ये त्यांचा वापर अंदाजे 425 युनिट होता, तो झाला 655 युनिट. आणि 4,500 वरनं 8,000वर त्यांचं बिल गेलं.